नमस्कार मंडळी. मी डॉक्टर विक्रम दळवी. मी कन्सल्टंट फिजिशियन आहे मणिपाल हॉस्पिटल गोवा इथे. तुम्ही माझे काही यूट्यूब व्हिडिओ कदाचित पाहिले असतील आणि मी डायटिंगच्या संदर्भात एक नवीन पॉवर पॉईंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. हा एकच व्हिडिओ नाही आहे, ही 5 व्हिडिओची एक सिरीज आहे. हा सामान्य माणसाच्या अत्यंत गरजेचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही तो जरूर बघा. आता ही थाळी तुम्ही बघितली तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. पण हे अन्न आपण काही रोज खात नाही. आणि डाएट प्लॅनची गरज काय आहे? तर मी साधारण वर्षाला 5 ते 6 हजार पेशंट बघत असतो. त्यातले 70 ते 80% पेशंट डायबिटीजने ग्रस्त असतात. आणि त्यांच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात येतं की पेशंट आणि त्यांचे नातेवाईक दोघांनाही अन्नाबद्दलचं मूलभूत ज्ञान जे गरजेचं आहे, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे, त्याच्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे, ते त्यांना नसतं. कारण ते आपल्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये तेवढं खोलात शिकवलं जात नाही. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की सध्या ओबेसिटीची म्हणजे स्थूलपणाची मोठी साथ चालू आहे. पूर्वी ती फक्त पाश्चात्य जगतात होती आणि ती आपल्याकडे आली आणि त्याच्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज हे सगळे आजार वाढत चाललेत. त्यामुळे स्थूलपणावर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला आपल्या अन्नाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला डाएट प्लॅन एक चांगला पाहिजे. आता हा प्लॅन कोणासाठी आहे? टार्गेट पॉप्युलेशन कोण आहे? तर डाएट प्लॅन हा सामान्य माणसासाठी आहे, ज्याला त्यांचं आरोग्य अगोदरच चांगलं असेल तर ते मेंटेन करायचं आहे, किंवा आरोग्य चांगलं नसेल तर ते सुधारायचं आहे. त्या सगळ्यांसाठी हा डाएट प्लॅन आहे. जे लोक कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स म्हणजे स्पर्धात्मक खेळात आहेत, त्यांना मात्र त्यांच्यासाठी वेगळ्या न्यूट्रिशनिस्टची म्हणजे आहार तज्ज्ञांची गरज असते. तसंच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत, जसं हार्ट फेल्युअर आहे, किडनी फेल्युअर आहे, सिरोसिस लिव्हरचा आहे, किंवा अजून कुठले मोठे आजार आहेत, त्यांना मेडिकल न्यूट्रिशनिस्ट म्हणजे त्या वेगळ्या आहार तज्ज्ञांची गरज असते. पण हे सगळे लोक मिळून साधारण लोकसंख्येच्या 10 ते 15% फार तर असतील. बाकी 90% लोकांसाठी हे आपलं लेक्चर आहे. आता डाएट प्लॅनची गरज कुणाला नाही आहे? जर का तुमचं वजन योग्य असेल तर तुम्हाला वेगळ्या डाएट प्लॅनची गरज नाही आहे. तर वजन योग्य म्हणजे काय? तसे पाहता बरेच फॉर्म्युले तुम्हाला मिळतील, पण सगळ्यात सोपा म्हणजे तुमची उंची सेंटीमीटर्समध्ये वजा 100 केलं तर तुमचं जो आकडा येतो तेवढं तुमचं वजन पाहिजे. उदाहरणार्थ माझी उंची 171 सेंटीमीटर आहे. तर 171 वजा 100 म्हणजे माझं वजन 71 किलोच्या आसपास पाहिजे. याचा अर्थ माझं वजन योग्य आहे. दुसरी गोष्ट, तुमचा पोटाचा घेर. आता पोटाचा घेर म्हणजे आपल्या पॅन्टचा साईज नव्हे. पोटाचा घेर हा बेंबीच्या लेवलला मोजला जातो. तो पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा कमी पाहिजे आणि बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा कमी पाहिजे. तो तसा असेल तर ह्याचा अर्थ तुम्हाला ओबेसिटी किंवा स्थूलपणा नाही आहे. आणि तिसरं, तुम्ही जर का जिममध्ये जात असाल तर बऱ्याच जिममध्ये आजकाल बॉडी कंपोजिशन मोजून मिळतं. बॉडी कंपोजिशन म्हणजे काय? तुमच्या शरीरात फॅट आणि मसल्स किती आहेत ह्याचं प्रमाण तुम्हाला ते मशीन सांगतं. आता पुरुषांमध्ये जर का 20% कमी फॅट असेल आणि 35% जास्त मसल्स असतील तर ह्याचा अर्थ शरीराचं बॉडी कंपोजिशन चांगलं आहे. आणि बायकांमध्ये 25% कमी फॅट असेल आणि 30% जास्त मसल्स असतील तर बायकांसाठी सुद्धा ही शरीरयष्टी चांगली आहे. तर ज्यांचं वजन योग्य आहे, ज्यांचा पोटाचा घेर योग्य आहे आणि ज्यांचं बॉडी कंपोजिशन योग्य आहे, अशा लोकांना वेगळ्या डाएट प्लॅनची गरज नाही. ते जे काय खात आहेत पित आणि जो काय व्यायाम चालू ठेवला आहे त्यांनी तो चालूच ठेवायचा आहे, वेगळं काही करायची गरज नाही आहे. पण असे लोक फार कमी असतात. बाकी सगळ्यांनाच एक स्वतःसाठी एक डाएट प्लॅन, अन्न ग्रहण करायचं एक प्लॅन असायलाच पाहिजे. आता आपल्याला डाएट प्लॅन कशाला हवा असतो? काही लोकांना वजन कमी करायचं असतं, काही लोकांना वजन वाढवायचं असतं, काही लोकांचं वजन ठीक असतं पण त्यांच्या शरीरात फॅट जास्ती असतं, त्यांना फॅट कमी करायचं असतं, आणि काही लोकांना स्वतःचे स्नायू मसल्स वाढवायचे असतात. तर ह्यातल्यापैकी प्रत्येकाला एक डाएटचा प्लॅन लागतो. आता हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला मसल वाढवायचे असतील तर फक्त डाएटवर लक्ष केंद्रित करून आपल्याला पुरत नाही.
त्याच्यासाठी आपल्याला वजन उचलायचा व्यायामही करायलाच लागतो. पण अर्थात आपलं आजचं जे लेक्चर आहे किंवा सेशन आहे ते डाएटशी संदर्भात असल्यामुळे मी एक्झरसाइजवर काही या वेळी बोलणार नाही आहे. तुम्ही डाएट प्लॅन केलात, एकदम चांगला प्लॅन केलात, पण तरी तो काम करेल का? म्हणजे तुमचं वजन वाढवायचं असेल तर वाढेल का, कमी व्हायचं असेल तर कमी होईल का, हे तुम्ही किती प्रामाणिकपणे तो डाएट प्लॅन करताय ह्याच्यावर खूप महत्त्वाचं असतं. याचा अर्थ काय, तर महिन्यातल्या म्हणजे 30 दिवसातले कमीत कमी 27 दिवस तुम्ही डाएट प्लॅन हा तुम्ही प्रामाणिकपणे पाळला पाहिजे. उरलेले 3 दिवस तुम्ही साधारणपणे जे पदार्थ तेवढे आरोग्यकारक समजले जात नाहीत ते खाल्ले तरी चालते, कारण आपलं शरीर त्यावेळी 3 दिवसात तेवढं जास्तीचं अन्न सहज पचवू शकतं किंवा अयोग्य अन्न सहज पचवू शकतं. पण 90% दिवस महिन्यातले म्हणजे 27 दिवस कमीत कमी तुम्ही प्रामाणिकपणे डाएट प्लॅन पाळला पाहिजेत. ह्यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी इज द की. तुम्ही जर का 4 दिवस डाएट प्लॅन व्यवस्थित पाळलात आणि 5व्या-6व्या दिवशी कंटाळ येऊन तुम्ही तुमचं वेगळंच काहीतरी खायला लागलात, गरजेच्या पेक्षा जास्त खायला लागलात, तर हा प्लॅन तुम्हाला हवे ते तुम्हाला रिझल्ट काय देणार नाही आहे. आता डाएट प्लॅन करायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे? आपल्याला ठरवायचं आहे आपण काय खायचं आहे. काय खायचं ठरवल्यावर ते किती प्रमाणात खायचं आहे आणि काय खायचं आहे आणि किती प्रमाणात खायचं आहे हे एकदा ठरलं की ते कधी खायचं आहे. तर व्हॉट फूड आयटम्स, हाऊ मच क्वांटिटी अँड व्हेन, हे आपले 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचं उत्तर आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत. डाएट प्लॅन करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऊर्जेची गरज किती आहे हे ठरवायला लागतं. ती सगळ्यात पहिली पायरी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा BMR कॅल्क्युलेट करायला पाहिजे. BMR म्हणजे काय, तर बेझल मेटाबॉलिक रेट. याचा अर्थ काय, तुम्ही दिवसभरात कुठलंच काहीच काम न करता फक्त निजून राहिलात तरी सुद्धा तुमचं हृदय काम करत असतं, किडनी काम करत असते, लिव्हर काम करत असते, मेंदू काम करत असतो. त्याच्यासाठी ऊर्जेची गरज असतेच. तर तुम्ही काहीच न करता जर का पडून राहिलात तर जी ऊर्जा लागते कमीत कमी आपल्याला वापरायला, त्याला बेझल मेटाबॉलिक रेट असं म्हणतात. आणि हा कसा आपल्याला शोधून काढायचा आहे, तर तुम्ही calculator.net इथे मी वेबसाईट दिली आहे, तर calculator.net या वेबसाईटवर गेलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपले तुमचे जे आकडे आहेत ते घातलेत, तर तुम्हाला तुमचा बेझल मेटाबॉलिक रेट मिळेल. तुम्हाला मी उदाहरण दाखवणार आहे माझंच. आता इथे पाहिलं तर मी calculator.net या वेबसाईटवर गेलेलो आहे आणि तिथे BMR कॅल्क्युलेटर हा भाग उघडलेला आहे. त्याच्यात त्यांनी मला माझं वजन, माझं लिंग, उंची आणि वय ह्या गोष्टी त्यांनी विचारल्या आहेत. मी 47 मेल, 171 सेंटीमीटर आणि 69 किलो हे माझे आकडे त्याच्यात भरलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यावर विसंबून त्या वेबसाईटनी माझा BMR म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट 1500 कॅलरीज पर डे हा साधारण दिलेला आहे. तर मी काही न करता झोपून राहिलो तो रोज मला कमीत कमी 1500 कॅलरीज लागतातच. आणि त्याच्यानंतर मी ज्या गोष्टी करतो, मी व्यायाम करतो, मी बाजारात जातो, मी ऑफिसला जातो, मी काही खेळतो, त्याच्यासाठी मला त्याच्यात ॲडिशनल कॅलरीज खर्च करायला लागतात. तर तेही त्यांनी इथं दिलं आहे की मी आठवड्यातनं 3 वेळापर्यंत एक्झरसाईज करत असेन तर मला रोज साधारण 2100 कॅलरीज लागतील. त्याच्यापेक्षा जास्त करत असेन तर अजून जास्त लागतील. तर ही आहे ती calculator.net वेबसाईट आणि इथे तुम्हाला तुमचा BMR म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट सापडेल. आता एकदा तुमचा BMR मिळाला की त्याच्यावर विसंबून आपल्याला एकूण किती कॅलरीज लागणार आहेत हे आपल्याला ठरवता येतं. तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमचा जो BMR आला आहे तेवढ्याच कॅलरीज तुम्ही खाल्ल्यात तर तुमचं वजन आपोआप कमी होणार आहे. तुम्हाला वजन आहे ते मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला BMR ला लागतात तेवढ्या कॅलरीज प्लस 300 ते 500 कॅलरीज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या दिवसभराच्या क्रिया असतात त्याच्यासाठी लागणार आहेत. आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर BMR प्लस 500 कॅलरीज आणि तुम्ही व्यायाम कराल, कारण वजन वाढवायला तुम्हाला व्यायामही करायचा, तुम्ही व्यायाम कराल तर BMR 500 कॅलरीज आणि व्यायामासाठी ज्या कॅलरीज लागतात त्या आपल्याला मिळवायच्यात. तेव्हा आपल्याला एकूण कॅलरीज दिवसभराच्या किती लागतील हे आपल्याला लक्षात येतं.
परत एकदा तो स्क्रीनशॉट मी इथे टाकलेला आहे. इथे परत माझ्याकडे बघा, माझा बेझल मेटाबॉलिक रेट 1500 कॅलरीज आहे. मी आठवड्यातनं 4 ते 5 वेळा एक्सरसाइज करतो, तर माझी गरज 2200 कॅलरीज रोजची साधारण आहे. तर ह्याच्यापेक्षा मी कमी कॅलरीज खाल्ल्यात तर माझं वजन कमी होणार आहे, आणि ह्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्यात तर माझं वजन वाढणार आहे. हे इतकं सोपं गणित आहे. तर हा होता आपला पहिला भाग. दुसऱ्या भागात आपण इथून पुढे आपल्या अन्नपदार्थांची माहिती घेणार आहोत.